क्रमांकमधून MIM ने तुम्हाला तिकीट दिलं, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, काय भावना आहे तुमची? सर्वप्रथम मी MIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहब, अकबरुद्दीन ओवैसी साहब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एका सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला एक संधी दिली आणि त्याला जे तर प्रभाग क्रमांक 1 हर्सूलमध्ये मला उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जे पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे की त्याची मी पूर्णपणे जे तर मी खरी त्याच्यावर घराव करण्याची मी पूर्णपणे प्रयत्न करेल आणि जे काही वाडामध्ये आमच्या प्रभागामध्ये पूर्ण ताकदीशी आणि पूर्ण हिमतीने मी लढणार आणि जिंकणार. तुम्ही आता पक्षामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे आणि आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काय काय कोणत्या कोणत्या पदावर काम केलं? मी 2013 पासून MIM पक्षामध्ये काम करत आहे. मी सर्वप्रथम हर्सूलमध्ये वार्डाध्यक्ष झालो. त्यानंतर मी औरंगाबाद मध्यमध्ये महासचिव पदावर मी काम केले. त्यानंतर आता 2 वर्षापासून मी औरंगाबाद मध्य विधानसभेचं मी कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि वार्डामध्ये हर्सूल वार्ड नंबर 1 यामध्ये आमचे अंदाजे जेव्हा साहेब आमदार होते आणि खासदार पण होते त्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही आमच्या वार्ड क्रमांक 1 हर्सूलमध्ये अंदाजे 3 कोटीपेक्षा जास्त आम्ही त्यांचे फंडमधून काम केलेले आहे आणि नागरिकांचे जे काही प्रश्न असतात ड्रेनेज, लाईट, रोड, नल यामध्ये आम्ही प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही काम करतोय. तुमचं विजन काय असेल? माझं विजन फक्त एकच आहे की वार्डाचा सर्वांगीण विकास आणि पक्षाने जे तर माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला तिकीट देऊन हे सिद्ध केलं आहे आणि लोकांना पण एक मेसेज देण्यात आलेला आहे की हा माणूस तुम्हाला देण्यात आला आहे तो शिक्षित आणि काम करणारा माणूस आहे. तर मी पूर्ण प्रभागमध्ये आमच्या प्रभागामध्ये हर्सूल, भगतसिंग नगर, बेरीबाग, सैदा कॉलनी, एकता नगर, जहांगीर कॉलनी, अंबर हिल, चेतना नगर हे पूर्ण वार्ड आमच्या एरिया आमचे प्रभागामध्ये येतात. याच्या आम्ही सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णपणे ताकदीनिशीने काम करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इथे हर्सूलमध्ये जकात नाकाच्या जवळ महानगरपालिकेने जे तर त्याच्या नाकारतेपणामुळे आमच्याकडे कचरा प्लांट आणून टाकलेला आहे. तो सर्वप्रथम मी त्या कचरा प्लांटला कॉर्पोरेशनमध्ये गेल्यावर GB मध्ये त्याच्या विरोधात मी प्रस्ताव दाखल करणार आहे आणि हा कचरा प्लांट शहराच्या बाहेर कसा टाकता येईल याची आम्ही पूर्ण जे तर याच्यावर काम करणार आहोत. आता तुम्ही फिरत असताना बरेच समस्या जाणवल्या, तर त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक घरं पाडली, काही धार्मिक स्थळाला पण हात धक्का लावण्याचा प्रयत्न केला. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? एक बघा, हे विकास काम आहे आणि लोकांचे पण ते म्हणणं काही चुकीचं नाही आहे की तुम्ही पहिले मोबदला द्या, रस्ता तुम्ही तयार करा, सर्व काही करा, फक्त तुम्ही काय करा पहिले मोबदला, योग्य मोबदला द्या. आमचं पण अशीच गावकऱ्यांची सर्वांची ही मागणी आहे की तुम्ही जे बाजारभावाप्रमाणे 5 पट मोबदला द्यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जे तर ते भूमी संपादन तुम्ही जे तर करू शकता. परंतु काय आहे की म्युन्सिपल कमिशनर जे आहेत आपले ते कधी एक बोलतात, कधी दुसरं बोलतात, कधी संतोष बावळेकर ते तिसरंच बोलतात. याच्यामुळे काय लोकांचा विश्वास राहिला नाही आता त्यांच्यावर. आता त्यांची गरज पण पडणार नाहीये कारण की आता नगरसेवक आम्ही सर्व जेलीमध्ये जाणार आणि जे आम्ही त्यांना जे ऑर्डर करतील, आम्ही जे सूचना करतील तेच त्यांना पालन करणार, त्यांना भाग्य पडेल. आता नाही, आता तुम्ही वार्डामध्ये फिरत असताना लोकांशी बोलतात, काय गांभीर्याने कोणता प्रश्न समोर आलेला आहे? सर्वात ज्वलंत प्रश्न, सर्वात गंभीर प्रश्न आमच्याकडे फक्त हाच आहे की कचरा प्लांट. ते कचरा प्लांट मधून एवढी दुर्गंधी निघते रोज संध्याकाळी सकाळच्या वेळेस. लोक इथे पूर्ण परेशान झालेले आहेत ते दुर्गंध वासामुळे. आम्ही दररोज त्यांच्याकडे तक्रार करत असतो की हे कमीत कमी वास तर कमी करा, तर ते त्याच्यावर त्यांचं सुद्धा काही काम नाही आहे कॉर्पोरेशनचं. म्हणूनच आम्ही सांगत आहोत की पहिल्यांदाच आमचं हे काम असणार आहे की आम्ही GB मध्ये गेल्यावर पहिलाच प्रस्ताव
हा कचरा प्लांट शहराच्या बाहेर कुठेतरी याला हलवण्यात यावा, तसे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे, शहरामध्येच तो प्रश्न गंभीर आहे, परंतु तुमच्या बाजूलाच एक हे धरण आहे, हर्सुल तलाव आहे, तरीही तुम्हाला पाणी मिळत नाही, तर याच्यावर तुम्ही काय करणार? हे काय आहे, पूर्ण कॉर्पोरेशनचं फेल्युअर आहे. लोकांना 10 दिवसानंतर पाणी भेटत आहे आणि आमच्या वाडामध्ये, हर्सुलमध्ये वाडामध्ये फक्त 10% लोकांकडे नळ कनेक्शन आहे. बाकी 90% लोकांकडे नळ कनेक्शन नाही आहे. फक्त ते लाईन टाकून घेतलेली आहे, ते खाली पडलेली आहे. कारण काय की तिथे आमच्याकडे पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे 2 वर्षापासून. 2 वर्षापासून ते पाण्याच्या टाकीचे अजूनपर्यंत कॉलम पण उभे पण राहिले नाही. तर ते आम्ही सतत त्यांना पाठपुरावा करत आहोत, परंतु काय ते लोक काय मनावर घेत नाहीये. याच्या विरोधात आम्ही त्यांना आता लास्ट अल्टिमेटम दिलेला आहे. तुम्ही जर का काम फास्ट केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहोत. काय आव्हान करत सांगतो मी मतदारांना हेच आवाहन करतो की तुम्हाला जे योग्य उमेदवार वाटत आहे त्याला तुम्ही मतदान करा. जसे की मी माझ्यावर माझ्या पक्षाने एक जबाबदारी दिली आहे, कारण की मी एक सुशिक्षित आणि काम करणारा माणूस आहे. आता हे पूर्ण वाड्यातील प्रभागातील जनतेवर अवलंबून आहे की त्यांनी जे तर मला जे तर भरपूर मतदारांनी निवडून द्यावे, असंच मी त्यांना आवाहन करणार आहे. आपलं नाव? माझं नाव अझर अय्यूब पठाण. मी प्रभाग क्रमांक 1 हर्सुलमध्ये MIM पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे.